त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विनमुख तो नर पापिया, हरी बिन धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक, नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणी नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरी मुखे मना हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, विठाला 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 विठाला
जेथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जेथे योग विद्येस सामर्थ्य येते, मिळे मानवास जेथे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीस सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ते, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते, श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीस सदा नम्र माथा, नोहे फुलास्वत वृक्षास आले, जेथे ओवी सवे गीत वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीस सदा नम्र माथा, अगाध ज्ञानदेवा अगाधा अनंता, अगा विश्वनाथा अगाधा अनंता, तुझ्या पायरीस सदा नम्र माथा, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः। ये दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर, अकारण करुणावरुणालय दिनवत्सल भक्तवांछा कल्पतरू, जगत जीवन जगन्नाथ अखिल कोट ब्रह्मांड नायक, जगताच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला कारणीभूत असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याच्या असीम आणि निसीम कृपेने वारकरी संप्रदायातील अष्टादश संत मंडळीच्या परम कृपेने सर्वांचे लाडके आणि पंचक्रोशीचं गुरु घराणं म्हटलं तर हरकत नाही असे बाबांनी 4 धाम यात्रा पूर्ण केली आणि त्या 4 धाम यात्रा पूर्ण केल्याच्या निमित्ताने मावंद्याचं कीर्तन आहे। मावंद या शब्दाचे 2 नाव आहेत, एक आहे मावंदे आणि दुसरं आहे मावद आणि तिसरं आहे मावंद। तसं मी त्या शब्दाला स्पर्श करून जाणार आहे। गंगा पूजनाच्या निमित्ताने आणि मावंद्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली।
अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. ही सेवा माझ्या वाट्याला येण्याचं खरं कारण म्हणजे ज्ञानोबारायांचा सोहळा. ज्ञानोबाराच्या सोहळ्याने जर आम्हाला काही दिलं असेल वारकऱ्यांना किंवा आमच्यासारख्या कीर्तनकारांना, तर अविनाश महाराज भारतींसारखे मित्र आणि भाऊंसारखे साधू आमच्या जीवनात आले. हे ज्ञानोबारायांच्या सोहळ्याचं देणं आहे. हे ज्ञानोबारायांच्या सोहळ्याचं देणं आहे. माझी दुसरी सूचना तुम्हाला, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य गोड वाटेल आणि जेव्हा तुम्हाला टाळ्या वाजवण्याची इच्छा होईल, तेव्हा माझ्या तब्येतीकडे पाहून टाळ्या वाजवा. मग तब्येत केवढी दिसती तेवढ्या टाळ्या वाजल्या पाहिजे. कशा कशा उगाच मग ते आमच्या विदर्भात म्हणतात घालतोया मड्यावर घालतोया मड्यावर तशा नाही वाजवायच्या. टाळी वाजली तर मोकळ्या मनानं वाजली पाहिजे. त्यांनी प्रतिसाद मिळतो वक्त्याला, टाळीने वक्त्याला प्रतिसाद मिळतो. एवढंही करून जर नाही वाजवल्या तर शेवटी जाताना बसणाऱ्याला प्रसाद मिळतो. विठ्ठल मला गेले अनेक वर्ष मी भाऊंच्या फडावरती एकादशीची सकाळची कीर्तनाची सेवा असते. यावर्षी योगायोग असा होता की भाऊंच्या आजीच्या पुण्यतिथीचं कीर्तन लोणंदमध्ये माझ्या वाट्याला आलं. बऱ्याच कीर्तनकाराकडे ती सेवा गेली. मलाही त्या दिवशी बरीच कीर्तन होती, पण ते सगळं फिरून माझ्याकडे आलो. आमच्या शेगाव संस्थानला एक गोड प्रमाण म्हणलं जातं, कोण जाणे कोणाकडे साधना. आणि त्या दिवशी मला ते पुण्यतिथीचं कीर्तन करण्याचा फार आनंद प्राप्त झाला. तदनंतर एकादशीची सेवा झाली आणि भाऊंनी त्या दिवशी फोन केला की बाबांचं आईंचं चारोधाम यात्रा पूर्ण झाली, ते मनोरथ पूर्ण झाल्याच्या नंतर जे मावंद करायचं त्या मावंद्याचं कीर्तन तुम्ही करा. म्हटलं काही हरकत नाही. सांगितले काम करावे सेवके. भाऊंनी मला इथपर्यंत बोलवलं. मी रात्री भाऊंच्या संबंधाने एक वाक्य अविनाश दादाला बोललो. काही भाव प्रगट करायचे नसतात, काही भाव प्रगट करायचे नसतात. ही सगळी प्रेमाची मंडळी, आमचे अविनाश दादा असतील, भाऊ असतील, या कार्यक्रमाचं नियोजन एका शब्दावरती सर्व उभं करणारे आमचे अविनाश दादा म्हणजे काही पडद्यामागचे हिरो असतात. तसे आमचे शिवम दादा म्हणजे मित्र आणि तो शिष्यासारखा मित्र असायला फार नशीब लागतं. म्हणजे ते मित्र आहेत आणि अविनाश दादांनी सांगल्याच्या नंतर शब्द पडू देत नाहीत. एवढं गोड स्वभाव आमच्या शिवम दादाचा. एकदा त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजेत. भाऊंच्या फडावरती आळंदी ते पंढरपूर निष्ठेने वारकरी संप्रदायाची वारकऱ्यांची सेवा करत करत भजन काकडा या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे आमचे हरिभक्त परायण गौतम महाराज ऐका नाही, गौतम महाराजांची आमची पंढरपुरात भेट झाली. महाराजांची पुन्हा एकदा भेट झाली आणि उत्तर उत्तर होत राहील. गाठ पडे ठका ठका आणि याचे वर्म जाणे तुका. ऐका नाही, ही सगळी प्रेमाची मंडळी, मृदंगवादक असतील, गायक असतील, ही सगळी. आता मी या भागात पहिल्यांदा आलो, मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, तरीसुद्धा आताच्या धावपळीच्या युगात नाव घेण्याची एक पद्धत आहे. मी घेतो भाऊ, सगळ्यांचे नावं एकदाच घेतो. ऐका, एक ट्रेंड चालू आहे तसं नाव घेतो. एक ट्रेंड चालू आहे सध्या, सगळ्यांचे नावं घेतो. आता कोणाचं विसरलं नाही पाहिजे. दारी होता अंगण, अंगणात होता गोठा. दारी होतो अंगण, अंगणात होता गोठा. गोठ्यात बांधली काळी कपिली गाय. त्या गायीच्या काढल्या धारा, तिच्या दुधावर केला केशराचा मारा. केशरामुळं दुधाला आली पिवळी फटक साय. आणि सगळ्याचं नाव घेतो रस प्यायलाय म्हणलं माय. उठाला ही सगळी मंडळी आमच्या फडावरची ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी इथे आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणावर दंडवत करतो, दोन हात तिसरं मस्तक टेकवतो आणि बाबांच्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला आजचा अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. ग्रंथाच्या द्रुपदासहित अभंग 5 चरणाचा आहे. एखाद्या अभंगाला द्रुपद जेव्हा लावलं जातं, ध्रुवपद असा मूळ शब्द आहे. ध्रुवपद, त्याचं द्रुपद आपण केलं. ध्रुवपद म्हणजे काय? ध्रुवपद म्हणजे आढळ पद आणि त्याच्या भोवताल सृष्टी फिरते. तसं अभंगातलं ध्रुवपद म्हणजे पूर्ण अभंग ज्या पदाच्या भोवताल फिरतो त्याचं नाव ध्रुवपद. त्याचा अपभ्रंश आपण द्रुपद केला. तसं काही अभंगाला द्रुपद असतं, काही ग्रंथाला द्रुपद असतं. जगाच्या पाठीवर उभ्या ग्रंथाला द्रुपद असणारा एकच ग्रंथ आहे, तो माझ्या ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे. विठाला पूर्ण ग्रंथाला द्रुपद असणारा एकच ग्रंथ, ग्रंथाला द्रुपद. अभंगाला पदाला द्रुपद भरपूर आहेत, जागोजागी आहेत, पदोपदी आहेत. आणि आजचा अभंग ज्ञानोबरायांनी जेव्हा मांडला किंवा जेव्हा ज्ञानोबरायांच्या मुखातून हा अभंग प्रसवला, अभंगाची पार्श्वभूमिका असते. अभंग हरिपाठातला आहे आणि दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग आहे.
अभंग हरिपाठातला आहे, दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग यामध्ये ज्ञानोबरायांनी तीर्थाचा निषेध केला का नाही? यामध्ये ज्ञानोबरायांनी तीर्थाची आचारसंहिता सांगितली. विठाल त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्ताचं भ्रमण करू नको असं नाही. ज्ञानोबरायांचा हरिपाठाच्या शेवटी एक प्रमाण मी नंतर तुम्हाला सांगेन. तीर्थाचं भ्रमण केलं पाहिजे, पण तीर्थाचं भ्रमण करत असताना त्याला एक आचारसंहिता आहे. आजकाल तीर्थाच्या भ्रमणाला निघाली लोक तीर्थ भ्रमणच करतील असं नाही. लोक सहज बोलतात की महाराज वारीमध्ये आलेले सगळेच वारकरी आहेत का? काही हौशे काही गौशे काही नवशेत. त्याप्रमाणे तीर्थाला जाणारा प्रत्येक जण भगवत प्राप्ती करता किंवा ईश्वराच्या प्राप्ती करता जाईल असं काही नाही. आता लोक पर्यटन म्हणून पिकनिक म्हणून सुद्धा तीर्थावरती फिरायला चाललेत. मग तीर्थावरती फिरायला जाणाऱ्या लोकांना, तीर्थावरती फिरायला जाणाऱ्या लोकांच्या मुस्कानात मारलेला आजचा अभंग आहे. विठ्ठल तीर्थावरती जा पण फिरायला नका जाऊ. तिथे गेल्याच्या नंतर तीर्थाटनाची आचारसंहिता आहे. काय? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थाचं भ्रमण करत असताना चित्तामध्ये नामस्मरण असलं पाहिजे, ही तीर्थाची आचारसंहिता आहे. महाराज का नामस्मरण केलं पाहिजे, का नामचिंतन केलं पाहिजे? तर ज्ञानोबराय म्हणतात जर तुम्ही नामस्मरण नामचिंतन करत नसाल, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, आणि तिथं जाऊन जर तुम्ही नामस्मरण नामचिंतन करत नसाल तर नामाशी बिनमुख तो नरपापिया हरिविन धावया न पावे कोणी किंवा न पवे कोणी. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणी सोडवणार नाही. त्याच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. नामाविन मुख सर्पाचे ते भीड जीवाणू हे काळ सर्प आहे. तसं नामस्मरण नामचिंतन केल्याशिवाय तीर्थाचं भ्रमण करू नये. माणसाने करू नये. वारीच्या वाटेवरती किंवा तीर्थाच्या वाटेवरती गेल्यावर मुखामध्ये नाम घेता चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. नाम घेता चाली, गरानं करता करता नाही चाली. नाम घेता चाली, नाम घेता घेता म्हणजे हा यज्ञ. तीर्थाचं भ्रमण करत असताना नामचिंतन केलं पाहिजे. महाराज नामासी बिनमुख तो नरपापिया हरिविन धावया न पोवे कोणी. काय पुरावा आहे? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामस्मरण काय केलं पाहिजे? तीर्थाला गेल्यावर तीर्थ आणि नाम एकत्रित आलं पाहिजे. का? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती, सामान्याचा उद्धार होईल यात नमल नाही. तीर्थावरती तीर्थाच्या रस्त्यावरती नामस्मरण केल्यावर तिन्ही लोकांचा उद्धार होऊ शकतो. मी नाही, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. ज्ञानोबराय पदरचं काहीच बोलले नाही. सुरुवातीला सांगितलं व्यास, नंतर सांगितले वाल्मिक, पुन्हा सांगितले श्रीगुरु. ज्ञानोबरायांनी जे जे काय मांडलं ते पुराव्यासहित मांडलं. आणि जेव्हा जेव्हा एखादा कीर्तनकार किंवा वारकरी काही मांडत असतो त्याने ते पुराव्यासहित मांडावं. बुवाकडे एखादी गोष्ट मांडत असताना त्याचा पुरावा असावा, आणि ज्या बुवाकडे पुरावा नसावा तो बुवा जित्ता पुरावा. ज्याच्याकडे नसेल पुरावा तो तसाच पुरावा. नाही तर काही काही ना वैकुंठ गमन मान्य नाही अशी जित्ते पुरले पाहिजे. महाराज ज्ञानदेव म्हणे नामच हरिचन परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्याच्या परंपरेमध्ये नामस्मरणाची परंपरा आली त्याचं कुळ शुद्ध आहे. ऐका, अभंग हरिपाठातला आहे. अभंग 4 चरणाचा आहे. द्रौपदासहित ग्रंथाच्या 5 चरणाचा आहे. आणि अभंग तीर्थामुळे जन्माला आलेला आहे. हरिपाठाच्या जन्माचा विचार आहे. तीर्थ का केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. बाबांनी तीर्थ केलं, ते म्हणले बद्री केलं, केदार केलं. माहिती आहे तुम्हाला? त्या भागात गेल्याच्या नंतर त्या लोकांच्या भाषेतल्या काही म्हणी आहेत. आपल्या इकडे म्हणतात किंवा पंढरी शिजारे आल्या नव संसारा, हा अभंग आहे. तसं त्यांच्या इकडे एक पद असतं, जो करे केदार उसे ना लगे किसी का आधार. जो करे केदार उसे ना लगे किसी का आधार, और जो जाए बद्री वो फिर ना आए उदरी. विठाल ज्यानं केदार केलं त्याला पुन्हा कुणाचा आधार लागत नाही, आणि ज्यानं बद्री केलं तो पुन्हा उदरी म्हणजे पोटी जन्माला येत नाही. त्याची सरली येरझार झाला सुफळ व्यापार. तीर्थाची एवढी ताकद आहे की जन्म मरणाचं रहाडगाडग बंद करण्याची ताकद तीर्थाटनात आहे. फक्त तीर्थाटन करत असताना
तीर्थाला गेलेल्या माणसानी अपना जीवन नाम के नाम करना चाहिए. कळालं का? अपना जीवन, लोग कहते हैं ना आज की शाम आपके नाम, आज की शाम आपके नाम, पूरा जीवन नाम के नाम. विठाल विठाल. नामनिष्ठता असली की तीर्थाचा एक वेगळा आनंद आहे. महाराज, मावंद हा शब्द कुठे जन्माला आला? तसं सर्वप्रथम आपल्या परंपरेमध्ये 7व्या शतकामध्ये दत्त परंपरेमधून, तसं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 2 परंपरा मुख्य आहेत. एक आदिनाथांची परंपरा आणि दुसरी आदिनारायणाची परंपरा. आदिनाथाच्या परंपरेमध्ये जोग महाराजांपासून सांप्रत 6 फड, मुख्य 6 फड आणि 9 उपफड, ह्या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या आदिनाथाच्या परंपरेमध्ये आहेत. आणि त्यानंतर मराठवाड्यात जेवढ्या परंपरा आल्या त्या आदिनारायणाच्या परंपरा आहेत. आता त्याची एखादी संगत घालून देतो तुम्हाला. आदिनारायणाच्या परंपरेचे तसे उदाहरण आहेत, तसे पुरावे आहेत. आदिनारायण साराचे ते सार आणि केला उपदेश किंवा उपचार ब्रह्मदेवी. नारायणाच्या नाभी कमळात ब्रह्माचा जन्म आहे. ब्रह्माचा जन्म झाल्याच्या नंतर नारायणाचा उपदेश ब्रह्माला, ब्रह्माचा आत्रींना, आत्रीचा माहुरगडावरच्या दत्तप्रभूंना, दत्तप्रभूंचा उपदेश जनार्दनांना. कोणत्या जनार्दनांना? एका जनार्दनांना. महाराष्ट्रात 4 जनार्दन झाले. एका जनार्दन, जनार्दन, जनी जनार्दन आणि जनार्दन. त्यात एक जनार्दन जे झाले सोलापूरचे, त्यांचे 2 पद आहेत, नाडोबरांची आरती आणि पांडुरंगाची आरती. दुसरं त्यांनी रचलं नाही. जनी जनार्दन, त्यांची आई जनी होती आणि जनार्दन पाहिजे म्हणून ते जनार्दन. आणि 40 गावचे देशपांडे घराण्यात जन्माला आलेले जनार्दन, ज्यांनी पैठणच्या शेजारचा देवगिरी किल्ला शेवटपर्यंत सांभाळला आणि देवगिरीच्या प्रांतावरती धर्मसत्ता आणि राजसत्ता दोन्हीवरती आधिपत्य केलं, ते एका जनार्दन. त्या जनार्दनांचा अनुग्रह एकनाथांना, नाथांचा अनुग्रह श्रीधरांना, श्रीधरांचा अनुग्रह नगद नारायणांना, नगद नारायण महाराजांचा अनुग्रह महादेव, त्या काळात महादेव महाराजांना, माणिक महाराजांना, माणिक महाराजांचा अनुग्रह भगवान बाबांना, भगवान बाबांचा अनुग्रह. नंतर तिथं वाद झाले. भगवान बाबा धुम्यागडावर गेले आणि तिथं त्या काळात भगवान बाबाच्या ऐवजी दुसरे हरिभाऊ बसवले. त्यानंतर आता त्या गडावरती शिवाजी महाराज प्रेममूर्ती आहेत आणि भगवान बाबाच्या गडावरती गेले. तिथं भगवान बाबांच्या नंतर भीमसिंह महाराजांनंतर नामदेव शास्त्री. ही नारायणगडाची म्हणजे आदिनारायणाची परंपरा आहे. आणि आपली परंपरा जी आहे आदिनाथाची परंपरा जन्माला आल्याच्या नंतर नवनाथाच्या 9 परंपरा म्हणजे स्वरूपनाथासहित, निवृत्तीनाथासहित आणि शेवटी अर्धी परंपरा सांगितली. अशा आपल्या 12.5 पंथ आहेत. आपले किती आहेत? 12.5 पंथ आहेत. त्या 12.5 पंथापैकी मूळ जेव्हा दत्तप्रभूंचे स्वामी नरसिंह सरस्वती झाले, स्वामी नरसिंह सरस्वतींकडून शंकराचार्य झाले. शंकराचार्यांनी 10 आखाडे निर्माण केले. त्या 10 आखाड्यापैकी भुरभुव नावाचे ऋषी आहेत. त्या भुरभुव नावाच्या ऋषीच्या आखाड्यामध्ये एक भारती आणि तुम्ही पुरी असे 2 नावं आले. त्या 2 नावामध्ये त्या आखाड्यामध्ये काशीमध्ये भारती नावाच्या घराण्यातले भारती महाराज आहेत. आणि त्या भारती महाराजांचा अनुग्रह बाबांना आहे. बाबाचा अनुग्रह तुम्हाला आणि तुमचा अविनाशला आहे. विठाल ही शंकराचार्यांची परंपरा आहे. जर या परंपरेने नेलं तर तुम्ही पुन्हा नाथ परंपरेकडे जाता. आणि नाथ परंपरेचा उदय जर विचारसाल तर नवनाथ हे नवयोगेश्वराचा अवतार होता. सगळ्या जगाची एक परंपरा ती आदिनारायणाची. विठाल अशा परंपरा जर सांगत बसलो तर मी सगळ्यापर्यंत परंपरा आणून सोडतो. आपण नाथ परंपरेतले जोग महाराज झाले, 6 सांप्रत फड झाले. ऐका महाराज, मावंदे हा शब्द कुठे जन्माला आला तर शंकराचार्यांनी वयाच्या 14व्या वर्षी तीर्थाचं भ्रमण करायचं ठरवलं. महाराज आणि तीर्थाचं भ्रमण करण्याकरता सर्व संघ परित्याग करून अंगावरती भगव्या वस्त्राचं लेणं घेतलेले शंकराचार्य तीर्थाला गेले. आणि मातेची आज्ञा घेतली. संन्यास स्वीकारण्याच्या अगोदर जर अविवाहित असताना संन्यास ब्रह्मचर्य आश्रमातून संन्यास आश्रमात जायचं असेल तर मातृ आज्ञा असावी लागती. फोडणी सध्या देऊ नका, ऐका. मातृ आज्ञा असावी लागती. आणि जर गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रमात किंवा गृहस्थ आश्रमातून संन्यासी व्हायचा असेल तर मातृत्वाची आणि पत्नीची आज्ञा असावी लागती. तसं संन्यासात जाता येत नाही.
महाराज अविवाहित असताना ब्रह्मचर्य अवस्थेतून मधल्या एक आश्रमाला सोडून थेट संन्यास आश्रमात जाणाऱ्या शंकराचार्यांनी मातृत्वाची आज्ञा घेतली. शंकराचार्यांनी संन्यासी होण्याच्या अगोदर अन्नपूर्णा प्रसन्न केली होती. भारतात अन्नपूर्णा 3 ठिकाणी बांधलेली बाबा. 1 शंकराचार्यांच्या मठात, 2 शेगावला आणि 3री अन्नपूर्णा बांधलेले आमच्या वाशिम जिल्ह्यात मालेगाव नावाच्या तालुक्यात नाथ परंपरेतले एक साधू झाले. त्यांचं नाव आहे विश्वनाथ बाबा आणि त्या विश्वनाथ बाबांच्या तिथे अन्नपूर्णा बांधलेली आहे. आणखी अन्नपूर्णा सांगू तुम्हाला कुठे? सध्या गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला का, काल 10 लाख लोकांना एकत्रित प्रसाद झाला. अन्नपूर्णेची कृपा आहे संप्रदायावरची, अन्नपूर्णेची कृपा आहे. महाराज शंकराचार्याने आपल्या आईकडून मातृत्वाची आज्ञा घेतली आणि सांगितलं, आई मला तीर्थाचं भ्रमण करायचं, कर. तीर्थाचं भ्रमण करायचं आणि तीर्थाचं भ्रमण करत 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 शंकराचार्यांनी भारत भ्रमण केलं. पूर्ण भारत भ्रमण केलं. भारत भ्रमण केल्याच्या नंतर आजही आपल्याकडे पद्धत आहे, तीर्थाला गेल्याच्या नंतर जुने वारकरी पंढरपूरला जर गेले भाऊ तर जाण्या अगोदर मारुतीच्या पारावर जमा व्हायचे आणि तिकून आल्या आल्या जुन्या लोकांना अन्नदान करण्याची ताकद नसायची म्हणून जुनी लोक मारुतीच्या पारावर येऊन दर्शन घ्यायची. घरी जाण्याच्या अगोदर मारुतीला नारळ फोडायची, मारुतीला फोडलेल्या नारळाची शरणी आणि पंढरपूरहून आणलेल्या लाह्याचा प्रसाद वाटायचे. तो प्रसाद म्हणजे मावंद. विठाल तीर्थाहून आल्याच्या नंतर आपण म्हणजे तीर्थाहून पंढरपूरहून आलेला लहान माणूस आहे, मोठा माणूस आहे, कोण आहे याचा विचार न करता जुने लोक त्याचं दर्शन घ्यायचे. तो जर कुणाचं दर्शन घेतो म्हणला तर लोक त्याला म्हणायचे तू कोणाचं दर्शन घेऊ नको, का तू सध्या पंढरपूरहून आला. पंढरीच्या लोकांना हे अभिमान, तू पंढरपूरहून आला, अहो माझं वय कमी आहे तरी मी तुमचं दर्शन घेणार, मग आम्हाला तुमचं घेऊ द्या. नाही, तुम्ही आमचं दर्शन घेऊ नका, कारण तुम्ही पंढरपूरहून आले. तुम्ही कुणाला वंदन करायचं नाही. त्याला संस्कृतमध्ये एक शब्द पडला, तुम्ही आता तीर्थाहून आले ना, हो तुम्ही वंदन करू नका, का तर शंकराचार्यांच्या काळातला शब्द आहे. त्यांच्या आईने सांगितलं होतं तीर्थाचं भ्रमण करून आल्याच्या नंतर, आई मी कुणाचं तरी दर्शन घेतो, शंकरा आता कुणाच्या पाया पडू नको, का आता सगळ्या भारताचं भ्रमण करून तीर्थ भ्रमण करून तू आला, आता तुला कुणाच्या दर्शनाची गरज नाही. कुठल्या माणसाच्या पायावरती डोकं टेकू नको. साधू संताच्या ठीक आहे, पण माणसाच्या पायावरती डोकं टेकू नको. आणि त्या काळात संस्कृत भाषा प्रचलित होती म्हणून शंकराचार्यांच्या आईने शंकराचार्यांना सांगितलं, आता मा वंदे. मा म्हणजे नाही आणि वंदे म्हणजे वंदन करणं किंवा नमस्कार करणं, पाया पडणं. आता तीर्थभ्रमण करून आल्याच्या नंतर कुणाला मावंदे, कुणाचं दर्शन करायचं नाही. ही मावंद्याची शंकराचार्यांची परंपरा. विठाल शंकराचार्यांची मावंद्याची परंपरा. ती संप्रदायात कशी आली? संप्रदायाच्या परंपरेमध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असलेल्या ज्ञानोबरायांना विचार आला तीर्थाचं भ्रमण करण्याचा आणि तीर्थाच्या भ्रमणाकरता ज्ञानोबरायांनी निघायचं ठरवलं. पण तीर्थाच्या भ्रमणाला जाण्या अगोदर आपल्यासोबत कुणीतरी असावं. माणसाने तीर्थाचं भ्रमण एकट्याने करू नये, साधूच्या संगतीत करावं. मग कुणासोबत करायचं? ज्ञान एकटं जर फिरलं तर त्याला अहंकार चिकटतो. ज्ञानासोबत नाम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञान एकटं जर फिरलं तर त्याला अहंकार चिकटतो. ज्ञानासोबत नाम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग नाम कुठं मिळेल? पंढरपूरला चला. आणि जगाच्या मालकापुढे, पंढरपूरच्या मालकापुढे ज्ञानोबा आले. ज्ञानोबरांनी प्रार्थना केली, देवा मला तीर्थाटन करायचंय, तीर्थाला जायचंय. जा ना ज्ञानोबा आहे. आम्हाला जवळपास 2 वर्षाच्या वरचा कालावधी लागणार आहे. तीर्थ काय केलं पाहिजे आणि तीर्थाचा काय फायदा होतो, तीर्थाची परंपरा काय आहे, ऐका. 2 वर्ष लागतील, मग लागू द्या, मी एकटा नाही जाणार. मग माझी इच्छा आहे तुमचा लढीवाळ भक्त असलेला नामदेव माझ्यासोबत पाठवा. म्हणजे बाबा तो येणार नाही, कारण त्याचं ठरलेलं आहे काय, तो मी सोडून कुणाच्या पाया पडत नाही. नामदेवरायांचं असं स्पष्ट मत आहे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे मितयाचे दरुशन, नेगे मितयाचे
पाहिजा देवाचे निघे मी तयाचे दर्शन. मी कुणाचं दर्शन घेत नाही असं त्यांचं मत आहे. पण पांडुरंगा नामा तुमच्या जवळचा आहे, तुम्ही जर सांगितलं तर तो ऐकेल. बघतो एकदा समजावून. मग जवळ बोलवलं. देवा मी नाही जाणार तीर्थयात्रेला. अरे म्हणले मी आणि ज्ञानोबा वेगळे नाहीत, ते तीर्थाला जा. त्याची प्रमाण आहे तशी तीर्थावळीची अभंग. देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नामा पाहे. ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. गोड प्रमाण दिलं. देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीच आहे, आमच्यात भेद नाही. मग जाय बरोबरी नामया तू. ज्ञानदेवाच्या बरोबर जायला सांगितलं आणि ज्ञानोबराय नामदेवरायांना घेऊन तीर्थयात्रेला निघाले. लक्षात ठेवा, मला तीर्थयात्रा सांगायची तुम्हाला. तीर्थयात्रेने आपल्याला काय दिलं, का केली पाहिजे. तीर्थाला निघालेले ज्ञानोबराय आणि नामदेवराय भ्रमण करत 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 पंजाब नावाच्या प्रांतामध्ये पलीकडल्या बाजूला घुमान नावाच्या ठिकाणावर पाकिस्तानच्या बाँड्रीवर घुमानला पोहोचले. घुमानला पोहोचल्याच्या नंतर तिथं आरामाला थांबले एका विहिरीवरती. आजही नामदेव की बॉडी म्हणून त्या विहिरीचं नाव प्रसिद्ध आहे. पंजाबी समाजामध्ये, शीख संप्रदायामध्ये आजही नामदेव की बॉडी म्हणजे नामदेवांची विहीर म्हणून ती विहीर प्रसिद्ध आहे. तिथं नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थाचं भ्रमण करता करता थांबले. आणि तीर्थाचं भ्रमण करता करता थांबल्याच्या नंतर प्रवासाने थकलेल्या ज्ञानोबारायांना आणि नामदेवरायांना तहान लागली. आता हे ज्ञानोबाराय आणि नामदेवराय म्हणजे कोण? आता सध्याचा जो प्रवास चालू आहे तीर्थावरचा, ज्ञानोबारायांनी नामश्रेष्ठता का मानली तीर्थावळीत? का मानली नामश्रेष्ठता? कारण ज्ञान आणि नाम दोघं तीर्थाला गेले होते. नामदेवराय आणि ज्ञानोबाराय म्हणजे नाम आणि ज्ञान दोघं तीर्थाला गेले होते. आणि दोघं तीर्थाला गेल्याच्या नंतर विहिरीच्या तटावरती बसून तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर नामदेवांनी ज्ञानोबारायांना सांगितलं, माऊली जी तहान लागली, घशाला कोरड पडली. माऊली म्हणले मग या विहिरीत उतरा आणि पाणी प्या. विहीर भली खोल होती. भली खोल असलेली विहीर. अहो या विहिरीला कड्या नाही, पाणी काढण्याकरता बादली नाही, दोर नाही. विहिरीचं पाणी कसं काढायचं? ज्ञानोबाराय म्हणले एवढं काय अवघड आहे, एवढं काय अवघड आहे. ज्ञानोबाराय योगी होते. योगाच्या स्वरूपाने ज्ञानोबारायांनी सूक्ष्मरूप प्रगट केलं. आणि सूक्ष्मरूप प्रगट करून ज्ञानोबाराय योगाने विहिरीच्या तळाला उतरले. विहिरीच्या तळाला गेले, पाणी पिलं, स्वतःची तहान शांत केली. आणि शांत केलेले ज्ञानोबाराय विहिरीच्या कडेला येऊन बसले. आणि ज्ञानोबाराय नामदेवरायांना म्हणले, नामदेवा मी तुम्हाला रोज सांगतो सारखं भजन करायच्या नादी लागू नका, कधी योगाच्याही पाठीमागे पळा. आता माझ्याकडे योग होता म्हणून मी सहज विहिरीच्या तळाला उतरलो, पाणी पिऊन वर आलो. तसं संप्रदायाने योगाचा निषेध केला. का केला सांगू तुम्हाला. स्वामी विवेकानंद एकदा प्रवासाला जात असताना त्यांच्यासोबत एक तंत्रशास्त्रातले मोठे साधक होते. आणि एका नदीच्या कडेवरती उभं राहिल्याच्या नंतर ते नावेवर नंबर यावा, जास्त गर्दी होती. आपला नंबर आला की नावेत बसून पलीकडे जाऊ. त्यांच्या चरित्रात वर्णन आहे 3 रुपये 12 असं भाडं होतं. किती? 3 रुपये 75 पैसे भाडं होतं नावेचं. बराच वेळ 10-15 मिनटं उभे राहिले स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंद उभे राहिले असताना आपल्या हातातली माळा नामस्मरण नामचिंतन त्यांचं चालू होतं. नामचिंतन चालू असताना सोबत असलेल्या तंत्रशास्त्रातल्या सिद्ध मानवाने सांगितलं, स्वामीजी अहो नदीच्या पलीकडे जायचं सोपं आहे. काय? त्यांनी लगेच तंत्रशास्त्रातले सिद्ध मंत्र टाकले, शाबर तंत्रातले. जलस्तंभित केलं आणि तो पाण्यावरनं चालत पलीकडे गेला. जलस्तंभित करण्याचे सुद्धा मंत्र होते. शाबर मंत्रामध्ये जवळपास 80
लाख मंत्र होते, तसे 1 कोटी मंत्राचं शाबर तंत्र आहे. 1 कोटी मंत्रापैकी शेवटचा साधू, ज्या साधूने 80 लाख शाबर तंत्राचे मंत्र सिद्ध केले, तो शाबर साधू म्हणजे ज्ञानोबा राय. विठ्ठल जल स्तंभित केलं, स्तंभित केलेल्या जलावरनं ते इकडून तिकडं चालत गेले आणि ते तिकडं नदीवरच्या पलीकडच्या तटाला जाऊन आवाज देऊ लागले स्वामी विवेकानंदांना, ओ स्वामी, मैं तो इस तट पे पहुंचा हूँ, आप कब आओगे. अर्धा तास थांबले स्वामीजी आणि पलीकड नावेने गेले. नाववाल्याला 3 रुपये 75 पैसे भाडं दिलं. भाडं दिल्याच्या नंतर मला वाक्य बोलायचंय, ऐका. भाडं दिलं आणि भाडं दिल्याच्या नंतर स्वामींच्या खांद्यावरती हात टाकला आणि त्या माणसाने सांगितलं, स्वामीजी अरे कुछ सीख लो. क्या सीखो. देखो बोले, मैं शाबर जानता हूँ, मैं तंत्र शास्त्र की जानकारी रखता हूँ, तो मैंने जल को स्तंभित किया. जल स्तंभित केलं आणि पाण्यावरनं चालत मी पलीकडे आलो. तुम्हाला थांबावं लागलं. म्हणले किती वेळ थांबलो मी. म्हणले अर्धा तास. खरं सांगा, तुम्हाला जलस्तंभित करण्याची विद्या प्राप्त करण्याकरता किती दिवस लागले. तर त्यांनी सांगितलं 41 दिवसाचे अनुष्ठान 12 वर्ष करावे लागले. तेव्हा पाण्याला स्तंभित करण्याची विद्या प्राप्त झाली. आणि मग स्वामी विवेकानंदांनी एक गोड उत्तर दिलं. ते उत्तर तुम्हाला पचलं तर पहा. स्वामी विवेकानंद म्हणले, जलस्तंभित करण्याकरता आयुष्यातले 12 वर्ष घातले. तू जलस्तंभित करण्याकरता आयुष्यातले 12 वर्ष घातले आणि जलस्तंभित करून काय फक्त नदीवरनं चालत आला. एवढ्या करता आयुष्यातले तू 12 वर्ष घातले आणि 12 वर्षांनी तू ती विद्या प्राप्त केली. 12 वर्षाची तुझी शाबर साधना आणि 12 वर्षाची स्तंभित साधना मी 3 रुपये 75 पैशात विकत घेतली. मी योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, त्या दुःखाचाची वाटा शेल आला. आपण योगा ते पाळी तर निशिदा ते गाळी, हा प्रकार जरी असला तरी सामान्य माणसाकरता ज्ञानोबा राय नामदेवांना म्हणतात की नामा, पाणी प्यायला तळाशी जाता येतं, त्याला योग यावा लागतो. नामदेव राय म्हणले, मी तळाला जात नाही आणि पाणी पिल्याशिवाय राहत नाही. ज्ञानाची आणि नामाची दोघांची तफावत निर्माण झाली. दोघं विहिरीच्या तटावरती बसले. शेवटी ज्ञानोबा राय म्हणले, माझ्यासोबत चला, मी पाणी पाजतो. म्हणले अजिबात नाही. मोठ्या झाडाच्या खाली पीक येत, मोठ्या झाडाच्या खाली पीक येत नाही. पिकाला जर काही पिकवायचं असेल तर त्यानं ऊन वारा वादळ सहन करावा आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं. त्यातले नामदेव राय म्हणले, ज्ञानोबा राय, आजच्या तीर्थाटनात तुम्ही मला पाणी पाजाल, आजच्या तीर्थाटनात पाणी पाजाल, पण यानंतर जर सखोल विहिरीचा प्रसंग माझ्या जीवनात आला तर मी कसं पाणी प्यायचं. आम्हाला पण तहान लागली, आता पुढे चालता येत नाही, घशाला कोरड पडली, एवढं सगळं झालं, मग पाणी कसं पिणार, पाणी कसं पिणार. ज्ञानोबाराय आणि नामदेवराय थोडे गवण ठेवा. ज्ञान आणि नाम या 2 गोष्टीची तफावत आहे. ज्ञानाने सांगितलं योगाच्या दृष्टीने जर तळाला गेले तर पाणी पिता येतं. नाम म्हणलं मी योगाच्या दृष्टीने तळाला जात नाही, बिथ्याच बसतो आणि विठ्ठल 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 भजन करतो. ज्ञानोबाराय हसले. रुक्मिणी आईसाहेब उठल्या आणि पांडुरंगाला म्हणल्यावर त्या नाम्याच्या घशाला कोरड पडली, घुमांच्या विहिरीवर बसलं. ते जर घंटाभर तुम्ही नाही गेले तर ते मरते, जर नाही गेले तर मरते. मरते म्हणल्याच्या नंतर पांडुरंगाने जाग्यातून विहिरीकडे पाहिलं. विहिरीचं पाणी वर आलं. वर आल्याच्या नंतर विहिरीचं पाणी वर आल्याच्या नंतर पाण्याचा असा तवंग आला. पाणी दिसायला लागलं, विहिरीच्या बरोबरीला आलं. ज्ञानोबा म्हणले, विहिरीला पाणी आलं, पाणी आलं. नामा पाणी प्या. नाम म्हणलं नाही 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 नाही, आज पाणी पित नाही. अरे म्हणले, बाबा आता हात पुरल एवढ्या अंतरावर पाणी पाणी पिणं. ज्ञान नामाला सांगतंय, ज्ञान नामाला म्हणतंय हात पुरेल एवढ्या अंतरावरती पाणी, आता पाणी पी. ते म्हणले तसं पाणी पित नाही, पाणी आणखी वर आलं पाहिजे. पांडुरंग म्हणले, याच्यासारखा हट्टी भक्त पाहाला नाही. ते पाण्याचा सांडवा गेला. सांडवाच म्हणता ना तुम्ही, काय म्हणता तुमच्याकडे, विहिरीच्या वरून पाणी गेलं की सांडवाच म्हणता ना. भाषेत फरक असते. मी विदर्भातला, तुम्ही मराठवाड्यातले. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं मेल्यावरच जाळतात. बर ऐका, विहिरीचा सांडवा गेला. म्हणजे अरे बाहेर पाणी आलं, आता तर पाणी पी. तीर्थाचा महिमा आहे का. नाही नाही पाणी पित नाही. म्हणजे अरे मग आता काय करायचं. म्हणले ज्याचं चालू आहे जपणं तो येऊन पाणी पाजेल. आणि खरं सांगू, संप्रदायाच्या वाटेवरती उभं राहिल्याच्या नंतर कुणाकुणाही अपेक्षा करू नयेत.
नसावे ओशाळ मग मानिती सकोळ. अविनाश दादांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी नेहमी सांगत असतो, धोतर, नेहरू शर्ट, डोक्याला टोपी, कपाळाला उर्ध्व पुंड आणि गळ्यात तुळशीची माळ घातल्यावर जगाकडून अपेक्षा बंद कराव्यात. ज्याच्या नावची माळ घातली त्याच्याकडून आणि ज्याच्या हाताने घातली त्याच्याकडून, अशा दोन लोकांकडून अपेक्षा पूर्ण केल्या की साधकत्व सिद्ध. तिसऱ्या कोण अपेक्षा करायची नाही, तो पूर्ण करू शकत नाही, अजिबात नाही. दोनच लोकांकडून अपेक्षा करायच्या, ज्याच्या नावचं गळ्यात घातलं आणि ज्याच्या हाताने गळ्यात घातलं. ज्याच्या हाताने गळ्यात घातलं त्याने की डोक्यावर हात ठेवला की देवाचा बाप येऊन उभा राहते. विठाल पाण्याचा सांडवा चालला भाऊ, तरी सुद्धा नाम म्हणते मला पाणी प्यायचं नाही. ध्यान म्हणलं अरे काय येडा झाला का पाण्याचा सांडवा. मग ज्याचं नाव चालू आहे तो इथे येईल तेव्हा पाणी पिईल. रुक्मिणीने पाठवलं बाबा, घुमांच्या विहिरीवर पांडुरंग गेले. म्हणजे अरे नामा पाणी पी, तुझ्या हातानं पाजत असेल तर पितो, नाही तर पित नाही. जगाच्या मालकानं घुमांच्या विहिरीत ओंजळीनं पाणी भरलं, नामाला पाजलं. मला फक्त सांगायचं एवढंच, ती विहीर म्हणजे प्रपंच आहे, ती विहीर म्हणजे सृष्टी आहे. त्या विहिरीच्या तळाशी बसलेलं पाणी म्हणजे मोक्ष आहे. योग्याला एकट्याला जाऊन तो मोक्ष भोगता येतो आणि नामाने जर ठरवलं तर मोक्षाचा सांडवा घालता येतो. ही नामाची ताकद आहे, ही नामाची ताकद आहे. बरं फक्त सांडवा जात नाही, नाम ज्याने धारण केलं अशा नाम्याला जगाचा मालक आपल्या ओंजळीने पाणी पाजतो. उगाच पितामा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी, पुढे उभा जग जेठी, पुढे उभा जग जेठी. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी, पुढे उभा जग जेठी, पुढे उभा जग जगजेठी नामाची ताकद आहे. महाराज जगाच्या मालकाने पाणी पाजलं आणि त्या विहिरीवरती बसून नामाचा ज्ञानाचा संवाद झाला. आणि मग नामाने सांगितलं, हे बघ ज्ञान आहेस तू, आम्ही तुझा निषेध करत नाही, पण ज्ञान एकटं अहंकाराला चिकटतं, म्हणून नामाची धारणा अत्यंत आवश्यक आहे. आळंदी ते पंढरपूर जेव्हा आपण वारीत जातो तेव्हा ज्ञानोबरायांच्या रथाला बैल झोपलेली असतात. ज्ञानोबरायांच्या बैलाच्या खांद्यावरती जू असतो, त्याला रथ असतो, रथात पालखी असती आणि पालखीत ज्ञानोबरायांच्या पादुका असतात. ज्ञानोबरायांचा घोडा रस्त्याने चालताना रिकामा चालतो, ज्ञानोबरायांच्या पादुका त्याच्यावरती नाहीत. आता रथ ह्या गोष्टी का, तर शास्त्रमत असं आहे, भागवतात त्याचं गोड वर्णन आलं. घोडा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. केवळ ध्यानावरती जर बसून गेले तर तुम्ही पडण्याची शक्यता आहे. ध्यानावरती आरूढ होऊन भगवंताकडे जाणारा माणूस मधात पडण्याची शक्यता आहे. मग काय करावं लागतं, भगवंताकडे जात असताना बैल हे धर्माचं स्वरूप आहे. बैल हे धर्माचं स्वरूप आहे. धर्माला 4 पाय आहेत. धर्माला 4 पाय सांगितलेले, चार पाय असलेल्या धर्माचं प्रतीक बैल आहे. त्या बैलाच्या खांद्यावरती कर्माचा रथ टेकवावा लागतो. कर्माच्या रथात भक्तीची पालखी टेकवावी लागते. भक्तीच्या पालखीत ज्ञानोबाराय होतात आणि ज्ञानोबारायांसोबत शरणागत झालेले वारकरी चालतात, ज्ञानासोबत नाही. विठाल मग या पद्धतीनं आता काय केलं पाहिजे म्हणले, हे बा ज्ञानदेवा, ध्यान श्रेष्ठच आहे याचा निषेध नाही, योग श्रेष्ठच आहे याचा निषेध नाही, पण तो ज्याला जमतो त्याला जमतो, ज्याला नाही जमत त्याचं किती आहे, किती अवघड आहे. आमच्या इकडं एका माणसाने योग करायचा ठरवला. योग रस्त्याने सकाळी चालायचा, कुत्रं घेऊन फिरायचा. काळ गेला आता बाबा, आणि माणसाच्या आयुष्यामध्ये काही दिवस पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून पळापळ असते, आणि काही दिवसानं मग सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून पुन्हा पळापळ असते.
सुरुवातीला पोटाचा प्रश्न सुटावा म्हणून पळापळी आणि नंतर कुत्र्यासंग पळावं लागतं सुटलेल्या पोटाचा प्रश्न आहे. किती व्याकरण ते अवघड आहे ना. रात्री किती गोड बोलले गिरी बाबा म्हणजे ढेरी मोठी नाही उपरणं लहान आहे. म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन कशाला म्हणावतं मग रात्री त्यांच्याकडून ते शिकाय भेटलं. स्वतःचं समाधान स्वतः करायचं नाही आपलं पोट मोठं नाहीच म्हणलं. हो तरी सांगतो भाऊ तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या व्याह्याचं शरीराचं पोट मोठं आहे. आवांतर कीर्तन करायचे पाकिटाचे पोट मोठे आहेत. विठाल ऐका महाराज तिथे नामदेवराय आणि ज्ञानोबराय दोघांचा संवाद झाला आणि मग सांगितलं तुम्ही योगाने आणि ध्यानाने श्रेष्ठ आहात पण सामान्यांनी काय करायचं सामान्यांनी या तीर्थावरती हा प्रसंग घडला. नामदेवराय आणि ज्ञानोबरायांच्या तीर्थभ्रमणातला हा प्रसंग आहे की म्हणले तुम्हाला ठीक आहे पण सामान्याला जर उद्धार करायचा असेल तर मग काय करायचं. म्हणले मग आपण तीर्थाला आलो इकडे योग चालतो का. म्हणले नाही मग तीर्थाच्या वाटेवरती नामचिंतन झालं पाहिजे म्हणून ज्ञानोबरायांनी घुमांच्या विहिरीवर बसून नामनिष्ठ नावाचा ग्रंथ हरिपाठ उत्पन्न केला. तीर्थाचं भ्रमण करण्याचे फायदे काय. ज्ञानोबरायांसोबत ज्ञानासोबत नाम तीर्थाला गेल्याचा परिणाम संप्रदायाला हरिपाठ मिळाला आणि त्या हरिपाठात नामाने सांगितल्यावर ज्ञानोबराय म्हणतात तीर्थ करा पण बिना नामाचं नाही अभंगाचं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे त्रिवेणी संगमी तीर्थाटन केलं पाहिजे पण त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्याची आचारसंहिता आहे. तीर्थाटन करत असताना गप्पा नाही नामस्मरणासहित तीर्थाटन झालं पाहिजे. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म
बाबांनी गोड प्रमाण दिलं. काय? कीर्तीची अपेक्षा अपेक्षा स्थळी वाढे धर्म. कीर्तीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. जाणावे ते वर्म बहुपुण्य. बहुपुण्य. बहुबरी येते भाविकाची जोडी. नाही जात घडी काळ वाया. काय देतात तीर्थानी? नाही जात घडी काळ वाया. तीर्थाचं देणं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं गोड प्रमाण दिलं. रात्री आपण ऐकलं धन्य तो काळ, म्हणजे धन्य धन्य काळ किंवा चिंतने सरे तो काळ धन्य. चिंतनामध्ये पूर्ण काळ संपला पाहिजे. त्याने सांगितलं नाही जात घडी काळ वाया. तो वाया नाही गेला पाहिजे. तीर्थावरती गेल्याने माणसाचा घडीभर काळ वाया जात नाही. हे तीर्थाचं देणं आहे. आणि दुसरं, तीर्थभ्रमण केल्याचा परिणाम काय होतो तर तीर्थाचं भ्रमण केलेल्या माणसाला काय प्राप्त होतं तर तीर्थाचं भ्रमण केलेल्या ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांमुळं त्या एका तीर्थाटनामुळं संप्रदायाला हरिपाठ मिळाला. आणि तो हरिपाठ नामनिष्ठ आहे. सामान्य माणसाला मोक्षाचा मार्ग जर सोपा कुठून झाला असेल तो तीर्थामुळे झाला. म्हणून तीर्थ केलं पाहिजे. विठ्ठल या पलीकडे एक विशेषता आहे. या पलीकडे आता तीर्थ काय केलं पाहिजे? संप्रदायात ही तीर्थाची परंपरा तिथून चालू झाली. आता राहिला प्रश्न संप्रदायातल्या मावंद्याचा. आपल्यात मावंद कधी झालं? ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थाची यात्रा करून पंढरपुरात आले. यात्रा पूर्णत्वाला गेली. पांडुरंगाची भेट झाली. आणि मग नामदेवराय भेटल त्याला सांगायचे तीर्थाटन करून आलो, आम्ही तीर्थाटन करून आलो. आणि मग ज्ञानोबारायांनी सांगितलं आपण तीर्थ केलं. हे मावद, मा म्हणजे नाही, वद म्हणजे बोलणे. आपण तीर्थ केलं हे कुणाला बोलू नको. कारण केलेलं तीर्थ आणि वाढलेलं अन्नदान जर बोलून दाखवलं तर त्याच्या पुण्याचा क्षय होतो. ज्ञानोबाराय नामदेवरायांना पंढरपुरात सांगतात तीर्थ केले, पण मावद, मा म्हणजे नाही, बोलू नको, हे कोणाला सांगू नको. 50 लोकाला पंगत दिली लोक 500 लोकाला सांगतात अरे नको सांगू बाबा. आळंदी ते पंढरपूर ट्रकाच्या ट्रक वाटप चालू आहे. कोणाचा ट्रक हे कोणाच्या बापाला माहीत नाही. आपलं काय खरे. काही लोक मी आमच्या भागात सांगत असतो, म्हणजे त्यांचं अन्नदान आमच्या इकडे एक मन आहे, 1.5 बुटली आणि सभा उठली. म्हणजे देवाच्या दिव्यात तेल टाकलं. पहिले बुटली नावाचं माप होतं बुटलीचं. आता ते मापच राहिले नाही. आता बाबा आता ग्रॅमवर आला कार्यक्रम. ग्रॅम, मिली, पहिले मापट, चपट, चिपट हे माप होते, ते राहिलं नाही. त्यात बुटली नावाचं एक माप होतं तेलाचं. ते म्हणायचं अरे मी देवाच्या दिव्यात तेल ओतलं काल. किती? 1.5 बुटली. त्या 1.5 बुटलीसाठी एका माणसानं भांडणं केली होती की मंदिरातली सभा उठली तेपासून मन पडले आमच्या विदर्भात. तेल किती? 1.5 बुटली. आणि त्या 1.5 बुटलीसाठी सभा उठली. आपलं दान काय? लोक शरीरदान, अवयवदान, काय दान करतात. म्हणून केलेल्या अन्नदानाचा उच्चार कुठं करू नये. आणि केलेल्या तीर्थभ्रमणाचा, तीर्थाटनाचा उच्चार वद म्हणजे अजिबात बोलू नये. तेव्हापासून महाराष्ट्रात आणि संप्रदायात परंपरा पडली वदची. आणि मग भोजन काय केलं पाहिजे तर मग महाराज आपण तीर्थाहून आलं, तीर्थभ्रमण केलं, हे लोकांना कसं कळावं, तीर्थाची महती लोकांना कशी कळावी. मग ज्ञानोबाराय म्हणले नामदेवा वाळवंटात चला. वाळवंटात गेले. चोखोबरायांच्या भजनासहित कीर्तनाचा आनंद घेतला. आणि ज्ञानोबारायांनी तिथं जो वाळवंटात काला केला तो काला म्हणजे आपण तीर्थाला गेलतो याचं प्रतीक म्हणून लोकांना केलेलं अन्नदान. मग तू तोंडानं बोलू नको, लोकांना अन्नदान कर. मावंद तेव्हापासून चालू झालं. पहिली परंपरा शंकराचार्यांची का सांगितली? शंकराचार्यांनी दशनाम आखाड्याची स्थापना केली. आणि शंकराचार्यांपासून मावंदे हा शब्द निर्माण झाला. आता दशनाम आखाड्याची स्थापना केलेल्या शंकराचार्यांची मावंदे ही परंपरा याकरता सांगितली. जर उद्या भाऊचे वडील म्हणले की मी त्या परंपरेतला आहे
तर शंकराचार्यांची परंपरा आहे. आणि भाऊ जर म्हणले मी वारकरी परंपरेतला आहे तर ज्ञानोबरांची नामदेवरांची परंपरा आहे. दोन्ही परंपरेनं मावंद सिद्ध आहे. विठाल महाराज. आता तीर्थाटन करत असताना नामस्मरण नामचिंतन केलंच पाहिजे का? केलंच पाहिजे का म्हणले हो केलंच पाहिजे. याचा थोडा आवाज कडक कर. माझा बसला. काल साऊंड सिस्टीम छान होती सकाळी फलटणला. महाराज केलंच पाहिजे का म्हणले हो केलंच पाहिजे. करावंच लागतं नामस्मरण नामचिंतन तीर्थाटनामध्ये. तिथं ज्ञानोबरायांनी वाळवंटात जो काल्याचा प्रसाद दिला तोच मावंद. तिथं ज्ञानोबरायांनी सगळ्यांना जे तीर्थ दिलं तेच गंगापूजन. हो, आता गंगापूजन करण्याची परंपरा का आहे? आपण गंगेला जाऊन आल्याच्या नंतर जे तीर्थ आणतो ते तीर्थ जोपर्यंत पूजन करत नाही तोपर्यंत इतरांना वाटण्याचा अधिकार नाही. म्हणून गंगा आली गंगा घरी आल्याच्या नंतर तिचं पूजन करावं लागतं आणि त्यानंतर ती इतरांना तीर्थप्रसाद म्हणून देता येते. मग गंगापूजन आणि प्रसाद, गंगेचं तीर्थ आणि लाह्याचा प्रसाद, ताकद असली तर अन्नदानाचा प्रसाद, तीर्थप्रसाद जेव्हा वाटतो तेव्हा होतं मावंद. तेव्हा होतं मावंदे. मावंदाचा कार्यक्रम. मग महाराज तीर्थाचं भ्रमण केल्याने काय होतं? तीर्थाचं भ्रमण केल्याने हरिपाठाची प्राप्ती होते. तीर्थाचं भ्रमण केल्याने नामचिंतनाची प्राप्ती होते. तीर्थाच्या भ्रमणाने माणसाला अहंकाराची नष्टता होते. मावद म्हणजे बोलायचं नाही, ते बोलून दाखवायचं नाही. याचा अर्थ अहंकाराला शांत ठेवा, अहंकार थांबवला पाहिजे. मग तीर्थाच्या भ्रमणामध्ये किंवा तीर्थावरती नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे का? त्यानं काय प्राप्त होत आहे का? तसं तीर्थाटनाला जाण्याचा खरा हेतू काय असतो? श्रीमद भागवतामध्ये नामस्मरणाचं महती सांगत असताना एक गोड श्लोक खर्च केला शुकाचार्यांनी. प्रारंभी जे 6 अध्याय आले महात्माचे पद्मपुराणातून घेतलेले, त्या 6 अध्यायापैकी पहिल्या अध्यायातला 78 नंबराचा श्लोक आहे. घरी गेल्यावर उलगडून पहा. मी काय धावपळीत महाराज झालो नाही. 78 नंबराचा श्लोक आहे. त्या श्लोकात वर्णन केलं आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगे न समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. त्याचा अनुवाद करताना